शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की ओर से रविवार दिनांक 24 अगस्त के दरमियान रक्तदान शिविर का शाखा प्रमुख राजेश दौंडकर जी के नेतृत्व में आयोजन हुआ। उन्होंने सीएन न्यूज को बताया कि हॉस्पिटल में रक्त की कमी है तो हम रक्तदान शिविर का आयोजन करके दे, तो शाखा प्रमुख राजेश दौंडकर जी समय न देखते हुए तुरंत साइन हॉस्पिटल वालों के साथ एक दिन का शिविर का आयोजन कराया। इस शिविर में काफी बड़ी संख्या में लोगों ने आकर रक्तदान किया और उन्होंने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष को धन्यवाद किया। रक्तदात्यांना बोलून आपण विनंती करत आहोत की रक्तदान करा, रक्तदान करा, रक्तदान करा। रक्तदान याच्याकरता की सायन हॉस्पिटलपासून आपल्याला त्यांचा रक्ताचा पुरवठा कमी होता, तर आपल्याला एक विनंती केली होती की रक्तदानाचा पुरवठा कमी असल्याने रक्तदान शिबिर घ्या। पण काही दिवसाअगोदर तुमच्या माध्यमातून तुमच्या न्यूज चॅनलने दाखवलेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुकृपा हॉलला आपलं रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं। तिथे करता आज आम्ही 25 ते 50 बाटल्यांचं नियोजन केलेलं आहे, पण होतील बाटल्या आणि रक्तदाते येत आहेत हे तुम्ही बघितलं आणि रक्तदानाचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पहिल्यापासून राहिले की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून आपण कार्य करत असतो आणि रक्तदानामध्ये आपण प्रत्येक आपला पक्ष रक्तदात्याच्या पाठीशी उभा असतो। आज शाखा क्रमांक 154 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने शाखेच्या वतीने आणि शाखा प्रमुख राजेश दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने शिवसेनेच्या प्रत्येक शाखेमध्ये असे विविध उपक्रम राबवले जातात। त्यापैकी एक शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांना आवडीचा विषय म्हणजे रुग्णालय सेवा। आज शाखेमध्ये कित्येक लोक रक्तासाठी येतात आणि एकही मला असं आठवत नाही की कुठला पदाधिकारी असू दे त्यांनी रक्तासाठी मदत केली नसेल। शिवसैनिक हा सातत्याने रुग्णसेवेच्यासाठी झटत असतो आणि प्रत्येक रुग्णांना मदत करत आलेला आहे। आणि आजपर्यंत तुम्हाला पण माहिती आहे मागच्या आठवड्यामध्ये 3 ऑगस्टला आपण विभागाच्या वतीने 200हून 250 अधिक लोकांनी रक्तदान केलं। त्याच पद्धतीने या शाखेमध्ये देखील आज रक्तदानाचा उपक्रम चालू आहे आणि नेहमी जेव्हा रुग्णांना आणि रक्तदात्याला गरज लागेल रक्ताची तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सातत्याने त्यांच्या मागे उभा राहील। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित रक्तदान शिबिर मुंबईमध्ये ज्या प्रकारे आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा दिसत आहे आणि प्रत्येक हॉस्पिटलमधून एक निवेदन येत असते प्रत्येक शाखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा की साहेब आम्हाला एखादं रक्तदान शिबिराचं आयोजन करून द्या आणि आमचे शाखा प्रमुख राजेश दौंडकर साहेब यांनी या निवेदनाला मान्यता दिली आणि त्यांनी 24 ऑगस्ट रोजी हा रक्तदान शिबिराचं आयोजन केले आणि चांगल्यापैकी या ठिकाणी रक्तदानाला रक्तदाते येत आहेत आणि खरोखरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबईमध्ये जर कोणाला हवी असेल तर ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज जनतेच्या हितासाठी जनतेच्या कामासाठी अग्रेसर असणारी संघटना म्हणजे शिवसेना आणि आम्हाला सार्थक अभिमान आहे आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे, कारण त्यांनी जे कोरोनाच्या काळात काम केलेलं होतं ते आज आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवताना खूप सोपं जाते। का उद्धव साहेबांनी जे काम केलेलं होतं ते खूप छान केलेलं होतं म्हणून आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहे म्हणून आम्हालाही अभिमान वाटतो की लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी आणि कोणाला काही मदत लागली तर आमची शाखा तत्पर असते। एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।